मग ते सांगितलं 2-3 सिनेमा लागोपाठ पाहणारा अभिमान करणार नाही. तुमच्या मनात अहम येऊन जाईल. आम्ही रोज सत्संगाला जातो. आम्ही श्रावण महिनाभर आम्ही उपवास केला, महिनाभर आम्ही भजन केलं. कशासाठी? दुसऱ्याला सांगण्यासाठी. आम्हाला एखादं पत्र आलं राजस्थानहून कोट्याहून की स्वामी मी आतापर्यंत स्वामी समर्थ रामदासांनी सांगितल्याप्रमाणे इतक्या कोटी श्रीराम जयरामचा जप केला. काय सगळे लिहून पाठवली 5-7 कोटीची काहीतरी. मला अजून काही अनुभव झाला नाही. माझं कुठं काय चुकलं मला कळत नाही. तुम्हाला काही सांगा. तो पत्रांचा जमाना होता 40 वर्षापूर्वी. आम्ही त्याला उलट लिहून पाठवलं की तू इतका कोटी जप केला हे आम्हाला कळालं. आता कृपया आमच्या प्रश्नाचे उत्तर कळव म्हणजे आम्ही पुढचं मार्गदर्शन देतो. तू आतापर्यंत किती पोळ्या खाल्ल्या? तू आतापर्यंत किती किलो तांदूळचा भात खाल्ला? तू आतापर्यंत किती तास झोपला? तोही हिशोब आम्हाला कळव, मग आम्ही पुढचं उत्तर देतो. म्हणजे काय स्वामी हे काय विचारलं? म्हणजे हे विचारलं तुम्ही कधी हिशोब ठेवलाय? तुम्ही किती तास झोपला? नाही ठेवला का? सगळेच झोपतात, मी झोपते, त्यात वेगळे काय? कधी हिशोब केला किती पोळ्या खाल्ल्या? नाही, सगळेच जेवतात, मी पण जेवते, मी पण जेवतो, त्याचा काय हिशोब ठेवायचा? पण सगळे जप करत नाही, मी जप करतो म्हणून हिशोब ठेवला. कळते का सांगते? तुम्ही जपाचा हिशोब ठेवता कारण जप सगळे करत नाही. मी जप करतो, हो, मला मी गुरुमंत्र घेतला आहे, मी एवढा जप केला याचा हिशोब ठेवत आहेत. तर सगळे करत नाही. सगळे झोपतात, त्याचा काय हिशोब ठेवायचा? सगळे जेवतात, त्याचा काय हिशोब ठेवायचा? सगळे अमुक करतात, त्याचा काय हिशोब ठेवायचा? पण मी इतका वेळ ध्यान करतो, रोज तासभर 1.5 तास, मी रोज इतक्या माळा जप करतो, याचा मात्र हिशोब ठेवासा वाटतो. हा तुमचा सात्विक अहंकार तुम्हाला डुबवतो. लक्षात येतं? साधना करणं फार कठीण नाही. त्या सात्विक अहंकारापासून स्वतःला वाचवणं खूप कठीण आहे. तुम्ही खूप काही ऐकलेलं आहे, खूप गैरसमज तुमच्या डोक्यामध्ये. ईश्वर प्राप्ती काम बाधक आहे, क्रोध बाधक आहे, लोभ मद मात्र वगैरे वगैरे षटरूप हे आमचे प्रवचनकार कीर्तनकाराचे नेहमीचे शब्द आहेत. माफ करा, स्पष्ट बोलतो आहे, माता भगिनी क्षमा करा, काय कुठे स्पष्ट सांगायला लागतात. ईश्वर प्राप्तीमध्ये जर काम बाधक असता तर रामाने दशरथाचा घरी जन्म घेतला नसता. दशरथा 3 राण्या होत्या, तो ब्रह्मचारी राहण्यासाठी नव्हता. पण भगवान कृष्णाने गीतेत स्पष्ट सांगितलेलं आहे, कामोस्मी भरतर्षभा, कामोस्मी भरतर्षभा. काम माझं स्वरूप आहे जर ईश्वर सांगतो आहे तर ती कामाचा ईश्वर प्राप्तीत बाधक होत नाही. फक्त अट काय आहे? धर्माविरुद्धो, धर्माच्या चौकटीत, धर्माच्या मर्यादेत. ती धर्म मर्यादा दशरथाने पाळली. तुम्ही ग्रसाश्रम स्वीकारला, कशासाठी स्वीकारला? धर्म मर्यादेत काम भोगासाठी. ग्रसाश्रम काय? काम भोगायला असलेली धर्म मर्यादा आहे. आणि धर्म मर्यादेत असलेला कामभोग ईश्वर प्राप्तीत बाधक होत नाही. नाहीतर रामाने दशरथाचा घरी जन्म घेतला नसता. क्रोध ईश्वर प्राप्तीत बाधक नाही. क्रोध जर ईश्वर प्राप्तीत बाधक असता तर परशुरामाने जमदग्नीच्या घरी जन्म घेतला नसता. मग सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यात संतापी ऋषी कोण होता, क्रोधी कोण होता? 2 ऋषी माहिती आहेत, एक दुर्वासा आणि एक जमदग्नी. मग जमदग्नी जर एवढे क्रोधी होते तर परशुराम हा पण एक अवतार आहे, त्याने काय जन्म घ्यावा जमदग्नीच्या घरी? दुसऱ्याच्या कल्याणासाठी. आई वडील जर मुलांना रागवले नाही, शिक्षक जर विद्यार्थ्यांचे कान पकडले नाही, गुरुने शिष्याला फटकवलं नाही तर त्यांचं नुकसान होईल. म्हणजे दुसऱ्याच्या कल्याणासाठी केलेला क्रोध ईश्वर प्राप्तीत बाधक नाही. तो बाधक तेव्हा दुसऱ्याचं नुकसान करण्यासाठी केला असेल तर डोक्यामध्ये काढून टाका.
तर तुम्ही खूप वेळ वाया घालवतात विचार करण्यामध्ये. ईश्वर प्राप्ती फक्त आणि फक्त एकच गोष्ट बाधक आहे. राम रावण युद्ध चालू आहे. रावणाने बिभीषणाला हकललेलं आहे. बिभीषण रामाजवळ येतो. आता नीट गंमत बघा, थोडं नीट समजून घ्यायचं असतं काही गोष्टी. सुरुवात करतो. राम ज्यावेळी सीतेच्या शोधात निघालेले आहेत, ते किष्किंधा वनात आलेले आहेत. सुग्रीवाला धास्ती पडलेली आहे की वाली या किष्किंधा नगरीत येऊ शकत नाही, कारण त्याला शाप आहे. म्हणून मला मारण्यासाठी वालीने कोणातरी पाठवलं आहे की काय, कारण हे दोन्ही धनुर्धर दिसत आहेत. हे धनुर्धर या किष्किंधा नगरीत कशासाठी आलेत? वालीने मला मारायला पाठवलं की काय? आणि मग तपास करण्यासाठी, शोध घेण्यासाठी सुग्रीवने हनुमंताला पाठवलं. आणि हनुमंत रामचरित मानसमध्ये संत तुलसीदास लिहितात की हनुमंत रामाजवळ गेला. कशा गेला? विप्र वेशात, ब्राह्मणाच्या वेशात गेला. हात जोडून नमस्कार केला. रामाने पण हात जोडून नमस्काराचं उत्तर दिलं. अभिवादन परस्पर, हात जोडून नमस्कार नमस्कार. विचारला आपण कोण, कुठून आला? रामाने सांगितलं मी अयोध्या निवासी चक्रवर्ती दशरथ राजाचा पुत्र रघुनंदन राम. असं म्हटल्याबरोबर हनुमंताने तो विप्रवेश सोडला. जसा होता हनुमंत तसा प्रगट झाला. रामाने त्याला गळ्याशी मिठी मारली. विचार करा, श्रेष्ठ वस्त्र कुठलं होतं? विप्र श्रेष्ठ ना, तो तर वानर होता. विप्र वेशातला हनुमंताला रामाने दूर ठेवलं, हात जोडून स्वीकार केला. तिथेच राहा. जसा हनुमंत जसा होता तसा समोर आला, त्याचा स्वीकार केला. बिभीषण तो रामभक्त आहे, तर त्याची तुळशी होती, हनुमंताची जी भेट झाली होती. पण बिभीषण स्वतःचा परिचय तसा देत नाही, कारण राम रावणाचं युद्ध चाललेलं आहे. म्हणून तो रामासमोर आल्यावर स्वतःचा परिचय काय सांगतो? मी रावणाचा लघु बंधू बिभीषण. मग त्या स्वीकारा की नाही स्वीकारा? सुग्रीव नाही म्हणतो, दामोदर नाही म्हणतो, हनुमान म्हणतो स्वीकारा. आणि तिथे भगवान राम म्हणतात मला सरळ मनाचे लोक आवडतात. सरळ मनाने ज्याला मगाशी सांगितलं, सरळ म्हणजे काय? छलकपट नाही. मला कोण नको असं वाटतं? रामाने हे शब्द वापरले नाही की मला कामी माणूस नको आहे. रामाचे हे शब्द नाहीत की मला क्रोधी माणूस नको आहे. रामाने हे म्हटलेलं आहे मोही छल कपट दुरावन भावा. मोही छल कपट दुरावन भावा. मला फक्त छल कपट नको आहे. सरळ साधे सरळ व्हा. जसे आहेत तसे समोर या. तुम्ही जसे आहेत तसेही जात नाही. ते नेहमी दुसऱ्यापेक्षा स्वतःला चांगलं समजतात. दुसरं काही बाधत नाही. तुम्ही बुद्धी चतुर म्हणजे काय? एक दोन गमती सांगतो तुम्हाला सगळ्यांना. ओम जय जगदीशची आरती माहिती आहे? ओम जय जगदीश रे प्रभू जय जगदीश. खूप शब्दाप्रमाणे लोक आरती म्हणतात. त्या आरतीमध्ये कडवं येतं. तन मन धन तेरा सब कुछ है तेरा, तेरा तुझको अर्पण क्या लागे मेरा. पुरणकी कडवी सगळ्या प्रेमाने आरती म्हणतात. आरती म्हणून झाली. आरतीचं ताट बाहेर आलं. तुम्ही आरती घेतात. मग पर्समध्ये हात घालतात, खिशातमध्ये हात घालतात. 5 रुपयाचा शिक्का हातात आला चुकून तर सोडतात खिशातल्या खिशात. रुपया आहे का शोधतात. का? तन मन धन तेरा सब कुछ है तेरा, तेरा तुझको अर्पण क्या लागे मेरा. ते 5 रुपये बाहेर येत नाही. आणि काही लोक एवढे हुशार असतात की ते 5 रुपये नसेल सुटे तर ताटात टाकतात आणि सुटे 4 रुपये उचलून खिशात टाकतात. बघितलं बघा मंदिरामध्ये उतरला 4 रुपये सुटे टाकून घेतात. 5 रुपये टाकले मग कशाला म्हणता? आमच्या वैष्णव साधू टीका करत नाही. आम्ही फक्त बुद्धीचे चतुळे सांगतात. आमचे वैष्णव साधू रामचरितमानसचे प्रसंग आहे. भरत रामाला भेटायला निघालेला आहे आणि जसा राम समोर दिसतो
तसा भरत स्वतःचं देहभान विसरतो आणि देहभान विसरून धार दिशे रामाच्या चरणी पडतो. तिथं संत तुळशीदास लिहितात, पाही माम पाही गोसावी. तो भरत आक्रंदन करतोय, रडतो आहे, तडफडतो आहे, म्हणतोय पाही माम पाही गोसावी. भूतल पडे लकुट की नाही. लकुट म्हणजे हातातली काठी. कोणाच्या आहे हातातली काठी सुटली ती कशी पडेल, अगदी बघून जशी पडली तशी इकडे तिकडे इकडे, म्हणजे भान विसरून तो पडला. भूतल पडे लकुट की नाही. हातातली काठी सुटली ती कशी धडामदिशी जमिनीवर पडेल तसा तो भरत धडामदिशी पडला. आरती झाला आमच्या वैष्णव साधू ही चौपाई म्हणत, ही ओवी म्हणत दंडवत घालतात, नमस्कार करतात. पण कसे करतात, कपड्याला माती पण लागणार याची काळजी घेत. भूतल परे लकुट की नाही, इतके हळू करतात की अंगा कपड्याला माती देखील लागणार नाही. का बुद्धीची तो करायचं. एका बाईने एका महाराजाला म्हटलं, महाराज मला गुरुमंत्र घ्यायचा. महाराज गुरुमंत्र दिला. त्या घाई गडबडीच्या लक्षात नाही आलं. घरी आली, सगळी आंघोळ केली, माळा घेतली, जपाला बसली. महाराजांनी गुरुमंत्र दिला होता, ओम नमो भगवते वासुदेवाय. तुम्हाला मंत्र माहिती, ओम नमो भगवते वासुदेवाय. ही माळा घेऊन जपाला बसली, एकदम ते जीभ अडखळली. हे तर यांचं नाव जुन्या जमातली बाई, जुन्या जमातली बाई, आता यांचं नाव कसं घ्यायचं. गुरु महाराजने विचारलं पाहिजे की हा मंत्र मला नको, दुसरा मंत्र बदलून द्या. ओम नमो भगवते. आता गुरु मात्र बाहेर आलं, निघून गेले. मग तिने आपली नेहमीची बुद्धी, ओम नमो भगवते पप्पूचे पप्पाय नमः. वासुदेवाला ठिकाणावर पप्पूचे पप्पाय होऊन गेला. ईश्वर प्राप्तीमध्ये तुमची बुद्धी बाधक आहे. कारण बुद्धीचा गुण आहे संकल्प विकल्प. आणि म्हणून तुम्हाला मी काल म्हणालो की साधनेच्या प्रगतीसाठी एकच अट आहे, गुरुवर विकल्प रही श्रद्धा. आणि म्हणून तुम्हाला ती बुद्धी सोडून द्यावी लागेल, गुंडाळून खुंड टाकून द्यावी लागेल. जोपर्यंत तुम्ही तुमच्या बुद्धीचा वापर कराल, तुम्ही गुरुआज्ञा पालन करू शकणार नाहीत. गुरुआज्ञाही पालन होणार आहे खऱ्या अर्थाने. कारण बुद्धी नेहमी तिचा गुण आहे विकल्प उत्पन्न करायचा. नीट लक्षात घ्या. काल तुम्हाला एक सांगितलं, आकाशातून पडणारं पाणी हे अगदी निर्मळ असतं, शुद्ध असतं. ते जमिनीवर पडल्यावर गढूळ होतं. पाण्याचा सहज स्वभाव आहे निर्मळता, पाण्याचा स्वभाव आहे शीतलता. पाणी गढूळ होतं संगदोषाने आणि पाणी गरम होतं सान्निध्य दोषाने. अग्नीचं सान्निध्य लाभलं तर जसं पाणी स्वतःचा सहज निर्मलता आणि शीतलता स्वभाव संगदोषाने आणि सान्निध्य दोषाने ते मलिन होतं किंवा गरम होतं. तुम्ही स्वभावता ते निर्मळ ते ईश्वराचेच अंश असून देखील मम इमाशो देवभूता देवभूतस्तना त्या ईश्वराचा तुम्ही अंश आहात. तर सान्निध्य दोषाने आणि संग दोषाने मलिन होत असाल तर तो तुम्हाला विचार करायची गरज आहे की कोणाच्या संग दोषाने माझ्यात मलिनता येते आहे, कोणाच्या सान्निध्य दोषाने माझ्या स्वभावामध्ये विकृती येते आहे. आणि मग त्यापासून दूर राहणं हे हितावं आहे. हे तुम्हाला ज्यावेळी कळेल त्यावेळी बुद्धीची चतुराई संपतेल. साधना कशासाठी, हे समजण्यासाठी. तू स्वतः निर्मळ आहात, पण संघ दोष. मग संघ म्हणजे मनुष्याचा संघ नाही, वस्तूंचाही संघ नडतो. अनेक आकारानं तुम्ही अनेक वस्तू अशा गोळा करून ठेवतात की त्याचा संघही तुम्हाला नडतो. सोनं, चांदी, दागिने, कपडे वगैरे वगैरे. परिणाम काय होतो? आम्ही तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो. उत्तर प्रामाणिकपणे द्यायचं आहे.
गोष्ट छोटीशी आहे, सोपी आहे, उत्तर मात्र प्रामाणिकपणे द्यावं अशी अपेक्षा आहे. एक माणूस आहे, नोकरी करत होता, मालकाशी पटलं नाही, मालकाने त्याला हाकलून दिलं. दुसरीकडे नोकरीला गेला, तिथेही जमला नाही, तिथे त्याला हकालपट्टी झाली. 2-4 ठिकाणी नोकरी केली, काही जमलं नाही. शेवटी त्याने धंदा सुरू केला, काही व्यवसाय करायचा प्रयत्न केला, तिथे लाखाचे 12 केलेत, धंदाही करायला जमला नाही. म्हणजे जीवनातल्या प्रत्येक क्षेत्रात तो निष्फळ गेला. तर पैसे होते नव्हते, ते संपले. बायको मुलं सोडून गेलेत, का खायला काय नाही, सगळे भुके कितीच दिवस आला. बायको मुलांना घेऊन निघून गेली, हा एकटा उरला. भूक तर यायलाही लागलेली आहे, कमवता काहीच येत नाही, नोकरी येत नाही, व्यवसाय येत नाही. याने शेवटी विचार केला की आत्महत्या करून घ्यावी. आणि एके दिवशी तो घरातून बाहेर पडला आत्महत्या करण्यासाठी. पण माणसाला जीवाचा मोह सुटत नाही. त्याच्या मनात एक विचार आला. आता विचार नीट समजून घ्या. त्याच्या मनात एक विचार आला, मला तर काही जगता आलं नाही, मी तर सगळ्या क्षेत्रात निष्फळ झालो. बायको पोरी मला सोडून गेली, संसारही करता आला नाही, मी तर सगळ्या तऱ्हेने निष्फळ झालो, अपयशी ठरलो. पण जगात असा कोणी माणूस आहे का जो खऱ्या अर्थाने जीवन जगला असेल, त्याने खऱ्या अर्थाने जीवनाचा आनंद घेतला असेल? असा जर कोणी असेल, रस्त्याने चालताना जर मला असा कोणी माणूस दिसला की ज्याच्या चेहऱ्यावर एक प्रसन्न स्मितहास्य असेल, सगळ्यांसाठी आपलेपणाचा भेद नाही, चेहऱ्यावर एक अति प्रसन्नता असेल, शांती असेल, एक गोड स्मितहास्य असेल, असा एखादा प्रसन्न गोड चेहरा जर पाहिला तर मी आत्महत्या न करता परत जाईन आणि पुन्हा प्रयत्न करेन नवीन तऱ्हेने जगण्याचा. त्या माणसाचं पुढं काय झालं आम्हाला माहीत नाही. फक्त आमचा प्रश्न तुम्हाला एवढाच आहे, तो माणूस तुमच्या समोरून गेला असता तर परत गेला असता? त्याची ही अट आहे की मला असा चेहरा दिसला की ज्या चेहऱ्यात पूर्ण प्रसन्नता आहे, गोड स्मितहास्य आहे, असा प्रसन्न, ज्याला जीवन जगण्याची कला साधलेली आहे, असा एखादा प्रसन्न चेहरा मला दिसला तर मी आत्महत्या न करता परत जाईन. आणि तो चुकून तुमच्या समोरून गेला असता कोणाचाही, तर तुमचा चेहरा पाहून तो परत गेला असता का? विचार करा. आणि या प्रश्नाचे जर प्रामाणिक उत्तर नकारार्थी असेल तर मग हा प्रश्न येतो की आम्ही प्रसन्न का राहत नाही. लोकांना ठीक म्हणतात, स्वातंत्र्य माझा जन्मसिद्ध अधिकार आहे, स्वराज्य माझा, स्वातंत्र्य हा जन्मसिद्ध अधिकार असू शकतो, पण तो हिरावून पण घेतला जाऊ शकतो. हातपाय बांधून खोलीत कोंडून दिलं, तुमचं स्वातंत्र्य गेलं. पण प्रसन्न राहणं हा तुमचा जन्मसिद्ध अधिकार नाही, जन्मसिद्ध स्वभाव आहे. तर तुम्ही त्याचे अंश आहात ना. तो सतत प्रसन्न आहे. मग माश जीवभूता जीवभूत सनातना अहम सरस्वतः हृदय सन्नविष्टो. तो जर तुमच्यात आहे, तो सतत प्रसन्न असणारा तो परमात्मा. आणि जर तुम्ही प्रसन्न राहू शकत नसाल तर कुठल्या तरी संग दोषाने आणि सान्निध्य दोषाने तुम्हाला काहीतरी हवं आहे, काहीतरी हवं आहे. आणि प्रत्येक माणसाचा स्वतःबद्दल असा गोड गैरसमज आहे. मी माणूस म्हणतो त्या स्त्री पुरुष दोन्ही, प्रत्येक व्यक्तीचा स्वतःबद्दल असा गोड गैरसमज आहे की ईश्वराने त्याला त्याच्या लायकीपेक्षा कमी दिला आहे. तो दुसरा बघा ना, तो असा आहे तसं. त्याच्या मुलगा मेडिकलला गेला, आम्ही एवढं चांगलं, आम्ही सगळं व्यवस्थित आहोत, सात्विक माणसं आहोत, आमचा मुलगा मेडिकलला नाही जाऊ शकला. तुलना केली. प्रत्येकाचा स्वतःबद्दल असा गैरसमज आहे की ईश्वराने त्याला त्याच्या लायकीपेक्षा कमी दिला आहे. प्रसन्नता जाण्याचं हे एक कारण. आणि दुसरं तहून मोठं कारण हे दुसऱ्याला त्याच्या लायकीपेक्षा जास्ती दिलं आहे.
ते तुम्हीच ठरवतात. हा ईश्वराला मोठा अन्याय तुम्हीच करतात. मला कमी दिलं आहे आणि दुसऱ्याला त्याच्या लायकीपेक्षा जास्ती दिलेलं आहे. त्या दोन गोष्टी, हे दोन विचार तुमची प्रसन्नता घालवतात. माळा जपणं ही भक्ती आहे, मंदिरात जाणं ही भक्ती आहे, देवदर्शन करणं, उपवास करणं ही भक्ती आहे. पण खरी भक्ती प्रसन्न राहण्यात आहे. जर तुम्ही प्रसन्न राहत असाल तर आणखी कुठल्या भक्तीची गरज नाही. प्रसन्न राहणं म्हणजे काय? हे तू मला ते दिले का, मला प्रसन्नता, मला आणखी काही नको त्याच्याकडनं. तुम्हाला त्याच्याकडनं काही हवं आहे, तो तुम्हाला नको आहे. अजून तो तर यायला तयार आहे, तुम्ही कुठे स्वीकारताय? ते एक लेडी कॅथरीन साधी ती म्हणते, आय वॉन्ट दॅट नथिंग कम फ्रॉम यू लॉर्ड. आय वॉन्ट नथिंग दॅट कम्स फ्रॉम यू. मग तुझ्यापासून काही नको आहे. आय वॉन्ट दी. मग तू हवा आहेस. हे शब्द कधी निघाले तुमच्या तोंडून? तुम्हाला तू हवं आहे, तुझ्याकडनं काही नको आहे. तुम्ही मंदिरात जातात, तुमच्यापैकी मालकीबाईंना गुरु मानणारे सगळे आहेत. तुमच्या मनात त्यांच्याबद्दल पूर्ण श्रद्धा भक्ती पण आहे, मानतो. तरी प्रामाणिकपणे स्वतःला एक प्रश्न विचारा. तुमची मुलगी कॉलेजमध्ये त्या हायस्कूलमध्ये शिकत असेल, कॉलेजमध्ये असेल, ते काय मागतात? मुलगी डॉक्टर होऊ दे, प्रोफेसर होऊ दे, वकील होऊ दे. कधी कोणी मागितलं आहे की माझी आई तुझ्यासारखी होऊ दे? अरे हे जर तुम्ही मागितलं नाही तर मग तुमचा आदर कसला, कसली श्रद्धा तुमची? मागितलं कधी मंदिरात, आईजवळ, देवाजवळ? प्रत्येकाला आपली मुलगी डॉक्टर व्हावी, प्रोफेसर व्हावी, वकील व्हावी, अमुक व्हावं, तमुक. मुलांच्या बाबतीत अमुक व्हा, तमुक व्हावा. कोणी म्हटलं की तुझ्यासाठी ईश्वर प्राप्त करणारे अधिकारी व्यक्ती माझा मुलगा किंवा मुलगी व्हावी? नाही. ही तुमची बुद्धीची चतुराई तुम्हाला धोका देते. हे बी तुम्हाला धोका देतं सतत. ईश्वराचं खरं स्मरण त्यावेळी होतं. संत एकनाथ म्हणतात, स्वतःचं विस्मरण झाल्याखेरी ईश्वराचं स्मरण होत नाही. जोपर्यंत तुम्हाला स्वतःचं स्मरण आहे, जप करताना, ध्यान करताना, पूजापाठ करताना तुम्ही स्वतःचं भान विसरू शकत नसाल तर अजून खऱ्या अर्थाने ईश्वराचं स्मरण सुरू झालेलं नाही. तुम्ही रोज 108 माळा जप करत असला तरी नाही. खरं स्मरण केव्हा? ज्यावेळी तुम्ही हे देहभान विसराल, स्वतःला विसराल. स्वतःचं विस्मरण झाल्याखेरी ईश्वराचं स्मरण होत नाही. संतांनी तेच केलं. आणखीन एक गंमत. जुन्या काळामध्ये अनेक देशामध्ये गुलामाची पद्धत होती. बगदादमधला खलिफा, त्याच्यासमोर एक गुलाम आणलेला आहे. नीट लक्षात द्या, कारण प्रश्न विचारणार आहोत. माहिती उत्तर काय येणार? उत्तर आधीच माहिती आहे मला, तरी विचारणार आहोत. एक गुलाम आणला. बादशाहाने त्या गुलामाकडे बघितलं. अगदी तरुण आहे, चेहरा बघितला अगदी तरतरीत हुशार वाटतो आहे. शरीर अगदी हट्टपुष्ट आहे, म्हणजे कामाला खूप मजबूत असला पाहिजे. सुदृढ शरीराचा, हृष्टपुष्ट शरीराचा, तरुण, चेहऱ्यावरून तरतरीत, बुद्धिमान वाटतो आहे. बादशाहाने त्या गुलामाला विचारलं, तुझं नाव काय? गुलाम हसला आणि म्हणाला, बादशाह, मी तुझा गुलाम आहे. माझं काय नाव असणार? तू ज्या नावाने हाक मारशील ते माझं नाव. बादशाह चमकला. अरे त्याने काय उत्तर दिलं? हे त्याला विचारलं, तुला काय काम करायला आवडेल? हसला. बादशाह, मी तुमचा गुलाम आहे, मी कसं ठरवणार मला काय काम करायचे? तुम्ही जे द्याल ते काम मला करायचं आहे. तुम्ही द्याल ते माझं काम. बादशाहने विचारलं, तुला किती पगार हवा, किती पैसे हवे? हसला. बादशाह, मी तुझा गुलाम आहे, मी कसं सांगणार? तुम्ही जे द्याल तो माझा पगार. तुला खायला काय आवडतं? पुन्हा तेच. हसला. मी काय सांगणार? तुम्ही जे खाऊ घालाल ते. प्रश्नोत्तर चालू आहे. थोड्याने बादशाह थांबला. शांतपणे सिंहासनावर तो खलिफा डोळ मिळून बसून राहिला. थोड्याने खाली उतरला. सिंहासनावर खाली उतरला, त्या गुलामाजवळ गेला.
त्याच्या हातापातल्या बेड्या काढल्यात, त्याला नमस्कार केला आणि म्हणाला, तू माझा गुलाम नाही, तू माझा गुरु आहेस. ईश्वराची उपासना कशी करावी हे आज मी तुझ्यापासून शिकलो. आता जरा प्रामाणिकपणे कल्पना करा की ईश्वर तुमच्या ते अचानक प्रगट झाला आणि त्याने विचारलं तुला काय हवं, आणि 1 मिनिटात उत्तर दे. तू विचार करणार ते 1 मिनिट संपून जाईल. हे हवं ते हवं ते काय हवं करण्यामध्ये 1 मिनिट संपून द्या, मागता पण येणार नाही. म्हणणार काही नको आहे, तू आहे पुरे झालं की आणखी काय हवं आहे, काय आवडतं खायला ना, म्हणणार तुझ्या नैवेद्यात तेच माझं खाणं, आणखी काय हवं खायला, तुला काय काम हवं सांगणार, तू जे दिलं ते काम. आणि हे जर तुमचं उत्तर असेल की हे प्रभू तू मला जे दिलं ते काम, मी तुझं आहे, तू मला जे काम दिलं ते माझं काम, तर ईश्वर तुम्हाला सांगेल हा पती ही 2 मुलं ही सांभाळायची जबाबदारी मी तुझ्यावर सोपले, त्यांना सांभाळ हे माझं काम आहे, ते तुम्ही तुमचं काम समजून करतात म्हणून बंधनात पडतात. ही पत्नी ही 2 मुलं यांना सांभाळणं, हे आईवडील याची सेवा करणं हे माझं काम आहे, हे तुला करायचं आहे. हे जर ईश्वरानं तुम्हाला सांगितलं तर आई वडिलांना, मुलाला, पत्नीला सांभाळणं हे ईश्वराचं काम आहे, ईश्वराची सेवा आहे म्हणून केलं तर संसार बंधनकारी नाही. बंधन तुमच्या विचारामुळे येतं, बंधन काहीच नाही आहे. एक गंमत सांगतो, ही गोष्ट मी अनेक ठिकाणी सांगतो विषय समजून घेण्यासाठी. रामचरित मानसमध्ये सुंदर प्रसंग दिला आहे. राम रावणाचं युद्ध चाललेलं आहे. शेवटी रावण मारला गेला, युद्ध संपलं. रावणाच्या बंदिवासात असलेले सगळे देव मोकळे झाले. तो इंद्र रामाजवळ आला, म्हणाला हे प्रभू तू आमच्यावर मोठी कृपा केली, तू रावणाला मारलं, आम्हाला बंदिवासातून सोडवलं, उपकार आहेत तुझे, मला काहीतरी सेवेची संधी दे, काहीतरी सेवा घडू दे, मला काहीतरी काम सांग, काही सेवा सांग, जेणेकरून त्या उपकारातून थोडी तरी मला ऋणमुक्ती मिळेल. रामाने सांगितलं तुला जर सेवाच करायची असेल तर एक काम कर, अमृताचा पाऊस पाड या रणभूमीवर. तर माझ्यासाठी हे जे भालू कपी मेलेत, भालू म्हणजे अस्वल, कपी म्हणजे वानर, माझ्यासाठी हे जे भालू कपी युद्धात मेलेले आहेत तू अमृताचा पाऊस पाड. इंद्र म्हणाला की हे भगवान असे कसे आज्ञा देता, इथं तर असे काही 2 भाग वेगळे केलेले नाही, इकडे भालू कपी इकडे राक्षस, इथं सगळ्यात मिसळून गेले आहेत, कोणाचा हात तिकडे, कोणाचा पाय तिकडे, कोणाचं डोकं तिकडे, धड इकडं, सगळ्या ठिकाणी हे सगळे मिसळून गेलेले आहेत. मी अमृताचा पाऊस पाडला तर भालू कपी उठून बसतील आणि राक्षस पण उठून बसतील, कारण अमृताचा पाऊस आहे. आणि सगळे राक्षसी उठून बसले, रावण कुंभकर्णी उठून बसला, सगळे उठून बसलेत, तर आत्ताच संपलेलं युद्ध पुन्हा सुरू होईल, काय फायदा, असे कसे आज्ञा देतात महाराज. राम म्हणाले तुला जेवढं सांगितलं तेवढं तू कर, बाकी पुढे बघून गेली. थोडे रामाच्या आज्ञेने त्या इंद्राने अमृताचा पाऊस पाडला. संत तुलसीदास खूप सुंदर लिहितात, सुधा वृष्टी भई दुई दल उपर, जिये फालू कपी नाही रजनी चरत. सुधावृष्टी म्हणजे अमृताचा पाऊस पडला आहे, दुई दल उपर सगळीकडे पडलेला आहे. जिये भालू कपी, भालू कपी उठून बसलेले आहेत, जिवंत झालेले आहेत, नाही रजनी चरत, एक पण राक्षस जिवंत झाला नाही. म्हणजे त्या अमृताचा प्रभाव त्या राक्षसावर पडला नाही. असं कसं घडलं, त्या सुंदर तुलसीदास खूप छान सांगतात. आता गंमत बघा, हे भालू कपी म्हणजे हे वानर लढत आहेत कोणाकडनं, रामाकडनं, कारण ते रामाची सेना होती ना. भालू कपी लढत आहेत रामाकडनं पण शोधत आहेत रावणाला.
रावण कुठे आहे, रावण कुठे आहे, रावणाला मारायचं आहे, कुंभकर्णाला मारायचं आहे, राक्षसांना मारायचं आहे. आणि भगवान कृष्ण गीतेत काय सांगतात, अंतकाले स्मरे नित्य. तुम्ही अंतकाली ज्याचं स्मरण कराल तो तुमचा पुढचा जन्म होईल. म्हणून अंतकाल सगळ्याचे स्मरण. म्हणून संत सतत राम नाम घ्यायला का सांगतायत, गुरुमंत्र जपा का सांगतायत, का सतत सवय झाली तर. सतत सवय म्हणजे काय नंतर सांगतो. अंतकाले स्मरण. आता अंतकाली त्या भालू कपीच्या डोक्यामध्ये, मनामध्ये, हृदयामध्ये रावण बसलेला होता, राक्षस बसलेले होते, सगळे उठून बसले. आता उलटी गंमत बघा, राक्षस लढत होते रावणाकडनं, पण शोधत होते रामाला. राम कुठे आहे, राम कुठे आहे. आणि मरताना त्यांचं मन कुठे अडकलं होतं, रामामध्ये. रामा काल भयो तिनके म्हणा. काय उठलेत राक्षस, कालने जिवंत झालेत, सुटलेत, भवबंधनातून सुटलेत. का सुटले, मरताना त्यांचं मन रामा काल भयो तिनके राम. राम कुठे, राम कुठे, रामाला मारायचं. रामा काल भयो तिनके म्हणा. सुटलेच, भवबंधनातून सुटलेच. याचा अर्थ काय, तुम्ही शरीराने काय काम करता त्याला कवडीचं महत्व नाही अध्यात्मामध्ये. कधी कधी आम्हाला लहानपणी हेवा पाठाच्या मंदिराच्या पूजाला येतात, अरे हा तर माता चरणी निमित्त असतो. आता लक्षात येतं, तो माता चरणी असला तर त्याचं लक्ष माता चरणावर नसतं, तुमच्या खिशावर असतं. काय ठेवतात,